आता कर्माचा विषय संपला आहे ना. आता आपल्याला खंडन करायचं आहे. कर्माने मोक्ष होऊ शकत, पण कर्माने कसा मोक्ष होता त्याने सिद्ध करून दाखवलेला आहे. तिथे का सांगतो कोणाला? पूर्वपक्ष कर्मानेच काय होतं, कसा होता. मग आपल्याला खंडन करायचं आहे ना, पण कर्माने मोक्ष कसा होता? वेद विहित कर्म त्याचे 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. त्यानंतर वेदबोधित दुसरं जे कर्म आहे ते निषिद्ध. आणि वेद विहित कर्माचे 4 प्रकार सांगितले. आणि जीवकृत जे होणारं कर्म आहे ते म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. चालू आहे. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. प्रारब्ध कर्माचा नाश कसा करायचा, तर प्रारब्ध कर्म म्हणजे अगोदर थोडक्यात सांगू. प्रारब्ध कर्म म्हणजे काय? संचित कर्मापासून जे चालू वर्तमान स्थितीला जे कर्माच्या फळाचा भोग चालू आहे आणि त्याच्या भोगाकरिता त्या कर्माच्या फलाचा फलभोगास आरंभ झालेला आहे ते प्रारब्ध कर्म. संचित म्हणजे काय? अनादिकालापासून अनंत जन्मामध्ये जे केलेलं कर्म आहे त्या कर्माचा संचय किंवा साठा हे संचित कर्म. आणि क्रियमान कर्म म्हणजे काय? विद्यमान शरीरामध्ये जे होणारं कर्म आहे ते क्रियमान कर्म. हे 3 कर्म म्हणजे जीवकृत आहेत, जीवाकडून होतात. मग क्रियमान कर्माचा अगोदर प्रारब्ध कर्म कसं संपवायचं, तर प्रारब्ध कर्म हे भोगूनच संपवावं लागतं. त्याच्यानंतर संचित कर्म. संचित कर्मामध्ये 2 कर्म येतात. एक म्हणजे काम्य कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. काम्य कर्म कसं संपवायचं, तर काम्यकर्मातून जे पुण्य उत्पन्न होणार आहे आणि त्या पुण्याचा जो परिणाम म्हणजे लोकांतरे भोग किंवा मिळणारे दुसऱ्या लोकांमध्ये जन्म म्हणजे तो एक भोगच आहे. मग तो संपवायचा कसा, तर काम्यकर्मातून उत्पन्न होणारं पुण्य किंवा फळ ह्या फळाची इच्छाच करायची नाही. मग फळ इच्छेच्या अभावे करून काम्यकर्माचा काय होतो, नाश होतो. मग संचित कर्मामध्ये उरलं ते दुसरं निषिद्ध कर्म. मग निषिद्ध कर्माचा नाश करण्यासाठी 2 त्या ठिकाणी प्रायश्चित्त कर्माचे प्रकार केले. एक साधारण प्रायश्चित्त आणि एक असाधारण प्रायश्चित्त. साधारण प्रायश्चित्त म्हणजे काय? अज्ञात आपल्या कर्माकडून अज्ञात जर कर्म घडलं तर त्या ठिकाणी साधारण प्रायश्चित्त करावं. साधारण प्रायश्चित्तामध्ये गंगादी स्नान किंवा ईश्वर नामोच्चारण. आणि दुसरं जे आहे असाधारण प्रायश्चित्त, हे जाणून जर आपल्याकडून काही कर्म घडलं ज्ञात कर्माच्या फळाच्या नाशाकरिता, पापाच्या नाशाकरिता असाधारण प्रायश्चित्त करावं. जे शास्त्राने विशिष्ट केलेल्या निषिद्ध कर्माच्या निवृत्तीकरिता सांगितलेलं आहे, विधान केलेलं आहे ते असाधारण प्रायश्चित्त. उदाहरण पाहिलं की संन्यासाला द्रव्य ग्रहण हे निषिद्ध सांगितलेलं आहे, परंतु त्याने जर द्रव्य घेतलं तर त्याच्या या प्रायश्चित्त काय असेल, तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे त्या संन्यासासाठी असाधारण प्रायश्चित्त कर्म सांगितलं. म्हणजे कीर्तनात सांगायचं बरं का, म्हटलं कीर्तनात नाही सांगायचं, सोडून द्यायचं दादा. संन्यासी साक्षात देतो तो. अरे आम्ही कुठं पैसे घेतो सगळं करायचं. आणि तुम्ही खुशाल सांगतात द्रव्य त्यागपूर्वक काय करायचं. मग आम्हीच तेवढे घेतो, बाकीचे काय फेकून देतात. भोगम सांगायचं, काय सांगायचं, आणि पुढचा विषय सांगायचा. कारण त्याच्यामध्ये संन्यासाला दूषण आहे. काय अरे नाही आलं का दूषण? उदाहरण कोणाचं घेतलं म्हणजे संन्यासाचं नाही, दुसऱ्याचं आणखी कोणाचं गेलं पाहिजे. आता संन्यासी म्हणजे मोठा आश्रम आहे तो. संन्यास म्हणजे असा आहे, संन्यास जर घेतला तर पापाची निवृत्ती होते. कशाची? सामान्य एखादं काय ते काय गृहस्थाश्रमी आहे का? संन्यासामध्ये शक्ती आहे. पाप निवृत्तीची काय
शक्ती आहे बा. मग एक सहज सांगितलं तुम्हाला, जास्त जास्त चरबीकरण करत बसले लोभी संन्यासी मग ह्या अंगलट येईल सगळं. तो विषय काय करायचा आहे, मनात ठेवायचा, काय ठेवायचा आहे. म्हणजे संचित कर्मामध्ये मधील काम्यकर्म हे फलाच्या इच्छेअभावे करून नष्ट होतं आणि निषिद्ध कर्म हे प्रायश्चित्त कर्म करून नष्ट होतं. मग राहिलेलं क्रियमान कर्म म्हणजे वर्तमान शरीरामध्ये होणारं कर्म. मग हे तुम्हाला कोणी विचारलं संचित कर्म कसं नष्ट होत आहे, आणि त्याच्यामध्ये सांगायचं संचितामध्ये पाप आहे काय पुण्य आहे. मग काय करायचं, पुण्याची काय करू नये, इच्छाच करू नये, फळाची इच्छा करू नये. आणि पुढे राहिलं पाप, ते कसं संपवायचं, प्रायश्चित्त करून गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण, ज्ञातपातक असेल तर त्याच्या विधानाप्रमाणे. अशा रीतीने संचित कर्म काय होते, प्रारब्ध भोगूनच समज. आता राहिलेलं काय क्रियमानामध्ये काय, जर नित्यनैमित्तिक कर्म केलं नाही तर काय होत नाही, अरे पुण्य होत नाही ना. नाही केलं तर म्हणजे पापही नाही काय नाही, संचितही संपलं, क्रियमानही संपलं, आणि प्रारब्धही भोगून संपलं. कर्माचा अभावाने एक जन्म देते किती, त्याला एक भविवाद असं म्हणतात. अशा रीतीने जे जन्माला कारणीभूत कर्म होते ना, त्या कर्माच्या भोगानेच काय होतं, नाश होतो. पाप पुण्य संपलं काय होतं बघ, मोक्ष होतो. हे कोणाचा सिद्धांत आहे, कर्मयोगाचा. पुढे अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो, म्हणून बंधाच्या निवृत्तीकरिता ज्ञानाचे प्रयोजन नाही. कर्मानेच मोक्ष होतो, पण ज्ञानाची काय गरज आहे, ज्ञानाची काय नाही. हा कर्माने जर मोक्ष झाला नसता तर ज्ञानाची काय असते. पण कर्मानेच काय होतं, दुसरं नाही का साधन करण्याची काही नाही. आता पुढे आपल्याला खंडन करायचं आहे, कर्माने काय होत नाही, ज्ञानानेच मोक्ष होतो. कशाने, कर्माने काय होते, चित्तशुद्धी, चित्ताची स्थिरता. आणि पुढे मग ते आत्मज्ञानाला उपयोगी पडतात. मग कर्माचं फल जे आहे ना, चित्तस्य शुद्ध आहे कर्म, हे जास्त आहे. आणि योगच चित्तवृत्ती निरोधा असं म्हटलं आहे. ज्ञानाचं फल मात्र मोक्ष आहे, कर्माचं फल चित्तशुद्धी. चित्तशुद्धीसोबत चित्ताची मलिनता कोणता दोष म्हणतात, और 3 प्रकारचे दोष आहे. कर्माने काय होते, चित्तशुद्ध काय, एकाला चोरी करण्याची वासना आहे ना, पाप वासना कोणती. ज्ञानेश्वर महाराजांच्या आपल्या पालखीच्या सोहळ्यात गेला तर त्याची पाप वासना काय होते, निघून जाते. म्हणे माळ घालणारा असला त्याच्यावर टीका करतो, काय बुवा कोणता बुवा भेटला होता, हे कशाला लोटणं घातलं. अजून नाही, अजून बरं आहे, आळंदी आहे म्हणून बरं आहे, बाकीच्या गावात जात नाही. पण तुला काय सगळे हे असेच मिळत असतात. हे नास्तिक लोक कोणते, आणि परधर्मी तरी काय आहे, नास्तिकच आहे सारे. पण तेच जर एखाद्या चांगल्या पालखीच्या सोहळ्यात आला तर काय होत असते, जे खडाची व्यंकटी चित्तशुद्धी मिळायला नाही का. ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीच्या योगाने चित्ताची काय होते, आणि तोच सांगत असतो उलट, आम्हाला काय घाला, माळ घाला, चित्ताची शुद्धी. म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. बरे ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फल आहे असे म्हणता येत नाही.
जसे नील पितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून दुसऱ्या कशानेही होत नाही, म्हणून रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फल आहे. तसे जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता, तर ज्ञानानेच फल मोक्ष म्हणता आला असता. तेव्हा काय करायचं, आपलं नेत्रेंद्रिय आहे त्याचं फल आहे. काय करायचं, रूपाचं फल. कोणत्या इंद्रियाकडून ज्याचं जे फल असेल तेच होतं. नाहीतर एखाद्या कानाला कुठं जायचं असलं आणि त्याने सांगितलं की आपल्या जवळ मैत्री आहे, दोन बोटं असते इथे, मग आपली मैत्री आहे की मी जरा गावाला येतो, आमचं काम काय कसं आवरू शकेल का? ते काय नाही बा. ज्याचं जे इंद्रिय असते ना ते तोच काम करू शकतो. डोळा कुणाचं काम करेल, रूपाचा, कान काय करे, स्पर्श काय करे. एखादं फूल आणलं, सुगंधाचं काम कोण करेल? नाही, इथं लावं लागलं. ज्ञानेश्वरी देवा करवणी रस सोय बरवी, कानी के कानाला गोड वाटते रस तो मुखेची सेवावा. जे ज्याच्या इंद्रियाचा विषय असेल तेच तो ज्ञान करून देते, दुसरं ज्ञान करू शकत. हे बा, साखर आणि मीठ सारखं द्यायचं. मग साखर गोड आहे, मीठ खारट आहे, कोणाला कळते? रस नाही इंद्रियाला. बरोबर. हाताला कळते काय? हाताला काय खडे लागते असे. मग या इंद्रियाचं जे काम आहे तेच इंद्रिय करत असते, अन्य इंद्रिय काम करू शकत नाही. फळे तसे जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता, तर ज्ञानाचेच फल मोक्ष म्हणता आला असता. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष होतो, म्हणून ज्ञानाचे मुख्य फल मोक्ष नाही, याकरिता ग्रंथारंभ निष्फल आहे. निष्फळ आहे. ज्ञानाचं फल कोण आहे? मोक्ष. कर्माने सुद्धा काय होतं? मग ज्ञानाचं जर फल मोक्ष आहे तर का जर दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष होऊ शकत? म्हणलं कर्माने होते की काय होते? मग ज्ञानाचंच फल आहे असं म्हणता येत नाही. बरे, मग कर्माने काय होते? मोक्ष होतो, ज्ञानाने मोक्ष होत. आमच्या मताने अधिकाऱ्याचा असंभव, विषयाची असिद्धी आणि प्रयोजनाचा अभाव आहे, म्हणून संबंधही सिद्ध होत नाहीत. आतापर्यंत पूर्वपक्ष केला. अधिकारी संभवत नाही, विषयही संभवत, प्रयोजनही काय होत नाही, संभवत नाही. मग त्याचा काय उपयोग तुमच्या विचार करायचा? पुढे विषयाच्या अभावामुळे ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. संबंध नाही घडत नाही. काय घडत नाही? सिद्धीच होत नाही. तर संबंध घडेल कसा? संबंधाला दोन असावे लागतात. दोचा काय होतो? संबंध होत असतो. एकामध्ये संबंध नाही. संबंध करता किती असं द्वयावर निष्ठा हा संबंध. दोन हे आहे कडे व्यवहारामध्ये पाहतो का नाही आपण, तेव्हा हे तीन जर जमत नाही म्हणून संबंधही सिद्ध होऊ शकत. पहिल्या तरंगात गेला ना, जन्यजनक भाव संबंध, कर्तृभाव, प्राप्य मग संबंधही काय होत नाही. अधिकारी आणि फलाचा अभाव आहे, म्हणून प्रापक भाव संबंध, तसाच अधिकारी आणि विचार यात कर्तृकर्तव्य भाव संबंधही घडत नाही. ज्ञानाची निष्फलता आहे, म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा. ज्ञानाची निष्फलता नाही सांगितलं. काय कर्मानेच काय होतं? मग ज्ञानाचा काय उपयोग आहे? काय करे तर कुठे लग्न बिग्न असतं
इस्लाम धर्मामध्ये एखादा वेळेला तो काजी काय होतं, रुसतो बघा. मध्ये म्हटलं मध्ये जोडपं असतं, त्यांचं ते विचित्र प्रकार आहे, जास्त वर्णन नको. एकदा जुळलं म्हणजे बापाचं ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही. बाप म्हणत सुद्धा तुला जे करायचं आहे ते कर. मग त्याच्यातला लग्न लावणारा कोण असतो, काजी असतो. त्या काजीलाही सांगतात तुझी आवश्यकता नाही. मग आवश्यकता कोणाची आहे, मियाँ बीवी राजी तो क्या करे. काजी असो का नसो, मायबाप असो का, दोघांचा कधी तुटत नाही. हा का. मग कशा करता आहे तुम्हाला सांगितलं, ज्ञानाची निष्पत्ती. ज्ञानानेच मोक्ष झाला असता तर मी सार्थकता दिली आहे. तो मोक्ष कर्माने सुद्धा होतो. ज्ञान काय आहे, निष्फळ. वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणेच शक्य नाही. कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते. उगीच मनुष्य कोणत्याही कार्यात प्रवृत्त होतो का फलामुळे होतो, नाही का. एखाद्या माणसाने म्हटलं चला आमच्या घरी, म्हटलं जेवायला चला काय, म्हटलं जेवायला नाही बसवायला चला. का बसायला जात असतो का. मग कशा करता जात असतो, फल पाहतो अगोदर काय पाहतो. उगीच कोणीकडे येतो वस्तू पुढे. निष्फल अशी वस्तूच उत्पन्न होत नाही. पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते, परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूस फल आहे. माशा अंगावर बसल्या किंवा डास चावले तर हे प्राणी किंवा अशाच तऱ्हेचे कोळ्यांची जाळी वगैरे पदार्थ निष्फल आहेत असे वाटते, परंतु त्यांच्यापासून दुसऱ्यांना दुःख होते हेच त्याचे फल. काय चांगलं फल आहे. दुःख ना काय आहे का नाही. दुःख हे काय फळच आहे, आणि सुख हे काय डागच असतात ना. ते डाग चावले म्हणजे विचित्र आहे बघा. ते तो कोणता एक डांग्यात डाग डेंगू असे. तरी पण काही लोकांचं म्हणणं आहे बरं का, म्हणलं आपल्या महाराष्ट्राचे डास थोडे शहाणे आहे काय. आणि इतर देशातले डास कसे आहे, सगळे वेळे आहे की अगोदर चावतात ना मग गुणगुण गुणगुण करतात. महाराष्ट्रातले डास चावण्याच्या अगोदर मग हाकलून तो चावल्यावर करतो, आणि चावण्याच्या अगोदर काय करतो म्हणून आपला हाकलता येईल. चावला घेतल्यानंतर हाकलला तर काय उपयोग आहे त्याचा. त्याचा कार्यक्रम करून गेला. तेव्हा ज्ञान हे सफल नसून काय आहे, मग कर्मानेच काय मिळतो पुढे. फल शब्दाचा केवळ सुखच असा अर्थ आहे असे नाही. अशी एक कथा आहे की कोणी एक धनिक पुरुष प्रवास करीत असता डोंगराळ प्रदेशात त्याचे पाठीस एक चोर लागला. अशी कथा आहे, निष्फळ कथा असते याच्याकरता. कोणी मनुष्य प्रवासाला निघाला, पण श्रीमंत मनुष्य आहे, काय हातामध्ये अंगठ्या म्हणा काय लॉकेट बेकट, आणि अडचणीचा रस्ता आला कोणता. आणि जे सावसर लोक असतात ना ते म्हणजे गोड बोलतात, आणि पुढे त्याचा काय काढतात. मग म्हटलं का कुठे जायचं आहे तुम्हाला, म्हणलं अमक्या अमक्या गावाला, आम्हालाही त्याच गावाला यायचं आहे. आता याला जायचं आहे का,
आणि मग बरोबर काय करत होतो माहिती आहे तर धनिक माणूस म्हणतो, अरे म्हटलं हे लोक काय आहेत, चोर आहे, यांना काय केलं पाहिजे, चुकवलं पाहिजे. आणि त्यांनी काय केलं, धनिक माणसाने एक अशी दरी होती आणि त्या दरीवरती काचींचा काय होता, तो हुशार प्राणी असतं, तोंडातून बरोबर रस काढतो आणि जाळं तयार करतो. काय करतो, बरोबर माशी आली म्हणजे तिथं टाकते म्हणून मग ते खात असतो. पोट भरण्याची अक्कल सगळ्याला आहे, उद्धाराची अक्कल नाही. ते काय झालं, हा धनिक मनुष्य आहे ना, हा पाठीमागे होता, धनिक मनुष्य पुढे आणि चोर माणूस असा अडचणीचा रस्ता आला. आणि तिथे त्या धनिक माणसाने ओळखून घेतला, डाकू माणूस आहे, मग याला चुकवलं पाहिजे. मग त्याने काय केलं, हे जाळं जिथं होतं ना, हे जाळं बरोबर त्या आपल्याला जाळ्याच्या अगोदर कोणाच्या दरीमध्ये काय केलं जाऊन, मग त्या कातुनीने काय केलं तिथे मला चोर बघायला लागला. त्याला धनिक मनुष्य काय होईना, तर म्हटलं कुठे गेला, काय गेला, इकडे पहा तिकडे पहा. वास्तविक तो धनिक मनुष्य कुठं होता, तिथंच होता दरीमध्ये. त्याने विचार केला, म्हटलं दरीत जर हा गेला असता ते जाळं काय झालं असतं, ज्या अर्थी जाळं मोडलं नाही त्या अर्थी धनिक, म्हणून काय झालं, मग हा जो धनिक मनुष्य होता ना, आणि पुढे मग दरीच्या काय आला, म्हटलं जाळं आपल्याला काय पडलं आहे का, म्हणून कोणताही जे क्रिया होत असते ते निष्फल होत नाही. काय होते, जाळं सुद्धा काय झालं, चोर भय चुकवण्याकरिता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोर गुहेजवळ येतो इतक्यात गुहेच्या तोंडाशी एक कोळ्याने जाळे केले. चोर तेथे आल्यानंतर त्या गुहेत तो धनिक गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. कोणा जाळं केला, तिला काय कोळी आला काय, मासे मारणार आला का तिथे, कोळी म्हणजे कातींचा केला. पुढे नंतर असेही वाटले की जर या गुहेत तो शिरला असता तर हे कोळ्याचे जाळे मोडले असते. असे आपल्याशीच पुटपुटून चोर पुढे गेला. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले तेव्हा कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. म्हणून तो किड्याचे उपकार काय करायला लागला, नाही तर चोर शिरले असते. अलीकडचा विचित्र प्रकार आहे. मग काय, पूर्वीच्या काळामध्ये फक्त पैसाच चोरून नेत असतात. अलीकडच्या काळात काय, पैसाही नेसून पुन्हा त्याच्या पलीकडे गेलेला आहे. त्याच्या पलीकडे काय गेलेलं आहे नाही सांगता येत. सांगा, अगोदर जीव घेतात ना, नंतर पैसा पाहतात. एका माणसाचा जीव घेतला आणि पैसे पाहायला निघाला तर 5 रुपये निघाले. ₹5 कसला काय घेतला, हे अलीकडची पद्धत आहे, विचित्र आहे. जाऊया पुढे. तात्पर्य प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो किंवा दुःख असो पण फल आहे. निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हास कबूल आहेच. बरे बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेही त्याचे फल नाही. पूर्व पक्षाचं मत आहे ना, काय आहे त्याचं मत? तात्पर्य प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो की दुःख असो पण फल आहे. कशाच्या पासून काय,
वस्तूपासून काही ना काही. तसं एक जेवण होतं आणि ते लाडूचं जेवण होतं. कशाचं? माणसं बसले, आपले ग्रस्त आपला जेवायला बसला. ते काय झालं पाहिजे, लाडू वाढायचे ना. वारकरी आपला बसला होता, दुसराही ग्रस्त होता. ते काय व्हायचं, त्या लाडू एकाच्या लाडूवरती माशी बसायची आणि एकाच्या लाडूवरती आपले माशी गावायची बसायची. मग तो शेजारचा मनुष्य चाणाक्ष होता. तर म्हणलं आमच्या लाडूवरती बसत नाही आणि याच्या लाडूवर बसल्याशिवाय काहीतरी हे असलं पाहिजे. मग आहे ना त्याच्यामध्ये पुढे जरा विचार म्हणलं का याचे काही फरक आहे का? तुम्हाला कुठला आला फरक? तुम्हाला जे लाडू वाढले तेच लाडू कोणा वाढतं? फरक काय आहे? म्हटलं जर हे पहा, ते आमच्या ह्याच्यावरती माशी बसत नाही आणि तुझ्या लाडूवरती काय बसते? माशी बसते. मग तुझ्या लाडूवरती माशी बसते त्या अर्थी काहीतरी त्याच्यामध्ये विष असलं पाहिजे. म्हणलं नाही नाही असं नाही. अशी मुंगी चालली होती का काय चालली होती? त्या मुंगीने लाडूचा काय खाल्ला आणि कण खाल्ल्यानंतर मरून पडली. काय पडली? त्याला कळून चुकलं लाडूमध्ये काय विष आहे. मग खातो का लाडू तो? मग माशीचे काय उपकार आहे ना. अरे माशीमुळे त्याला कळलं नाही त्यात काय विष आहे म्हणून. मग माशीचे उपकार काय केले पाहिजे? काय सांगू आता माशीचे? निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हास कबूल आहेच. बरे बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेही त्याचे फल नाही. कोणताही वस्तू काही ना काहीतरी ईश्वराने ज्या अर्थी निर्माण केलेली आहे ते ईश्वर उगीच निर्माण करीत. त्याला काही ना काय असते. आपण गवत बसतो, आपण रस्त्याने चालतो, मग आपल्याला वाटते या गवताचा काय उपयोग आहे. मग तेच गुरुच्या काय होते, वासराला काय पडते ते उपयोग होत असते. म्हणून ईश्वराच्या ह्याच्या त्या वस्तूचा कोणाला सुद्धा फायदा झाल्याशिवाय आपल्याला नाही, दुसऱ्याला नाही. निष्फल वस्तू ईश्वर निर्माण करीत. तिला काही ना काहीतरी असते. मग ईश्वराला काही एका माणसाला जगवायचं आहे का सगळ्याच जगाला जगवायचं आहे? काय करे? एखादी गाय असली मग तिच्यापासून आपल्याला काय मिळते? दूध मिळते, आहे का नाही? मग आता गाईलाही जगवायचं आहे म्हणून परमेश्वराने तिच्याकरता गवत निर्माण केलं आहे का नाही? बाळा दुधा कोण वाढवी श्रीपती. निष्फळ वस्तूची कोणतीच नाही. ईश्वराच्या रचनेमध्ये आहे का सर्व कोणाला तरी ते उपयोगी पडल्याशिवाय कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फल सिद्ध होत नाही आणि सफल वस्तूच जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. प्रयोजन आहे का नाही? मग तुमच्या ज्ञानापासून काय होत नाही? प्रयोजन सिद्ध होत नाही. आणि प्रयोजन ज्या अर्थी सिद्ध होत नाही त्या अर्थी ज्ञान नावाची वस्तू निष्फळ आहे. काय आहे त्याला? काय फला करता इच्छा करतो? हे बघ काही आपले पपईची झाडं असतात. एखाद्या झाडाला भरपूर काय येतात आणि एखाद्या झाडाला
मग शेतकरी कोणाचं रक्षण करतो? ज्याचं फळ असेल निष्फळलेला आहे का हे करतो का? काँग्रेसची गवत एवढं मोठं वाढलं तर काही फळ आहे खायला? मग शेतकरी काय करतो? काढून टाकतो. संत्र्याची बाग असते ना, एका माणसाने संत्र्याची बाग तोडायला तयार केली बा. त्याला विचारलं, म्हणलं संत्र्याची बाग कशा करा? मला 20 वर्ष झाले. किती? याला खत पाणी देऊन टाकलं पण याला फळं येत. मग काय करायचं म्हणायला लागले, फळ येत नाही, मेहनत काय जाते. म्हणून झालं काय, आपण सावली मिळते ना चांगली. काय मिळते? मग सावली करताच बगीचा लावला का? आणि तेच झाडाला भरपूर फळं आली म्हणजे पानं कमी ना आंबे. मग शेतकरी काय पाहिजे? प्रश्नच नाही. असं भरघोस पीक जर आलं तर ठकूच लागलं फाटा. पीक कसं आलं पाहिजे? पानं कमी फळं. शेतकऱ्याला काय होतं? आणि फळं येत नसेल तर तोडून टाक. म्हणून निष्फळ वस्तू निर्माण होत, त्याला काही ना काहीतरी काय असे फळ पुढे. परिच्छेद क्रमांक 10 सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. पूर्व पक्षीचे म्हणणे अध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही, सत्य आहे. त्या बंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. वेदबोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. बरोबर आहे ना. कार्याध्यासाचा काय करायचं आपल्याला? पुढे कारणाध्यास. एवढाच नाही त्याने सांगितलं नाही तर बंध अध्यस्त आहे किंवा जर बंध जर अध्यस्त नसेल तर ज्ञान काही करू शकत. लक्षात. बंध जर सत्य असेल त्याचा काय उपयोग? ज्ञानाचा आहे. मग कोणाचा उपयोग आहे? कर्म. आणि बंध जर अध्यस्त असेल कर्माचा काय उपयोग? मग कशाने? कर्माने त्याची सिद्धी होण्याकरता अभ्यासाची सिद्धी झाली आहे. कशाची? त्याचे 2 प्रकार आहे, कार्याध्यास आणि आतापर्यंत कारणाध्यास कार्याध्यास संभवू शकत पूर्वपक्ष. आणि आता काय करायचं आहे? कार्याध्यास संभवू शकतो. वाचा. परिच्छेद क्रमांक 10 सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. पूर्व पक्षीचे म्हणणे अध्यासाची सामुग्री नाही म्हणून बंध अध्यस्त नाही, सत्य आहे. त्या सत्यबंधाची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. वेदबोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. कशी निवृत्ती होईल? कर्माने होईल. ज्ञानाने निवृत्ती. का निवृत्ती होणार नाही? बंध काय ठरला? सत्य ठरला ना. बंधाची काय बरं? ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. पूर्व पक्षाच्या मताने 1 सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि 2 प्रमाता प्रमाण प्रमेय यांचे ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामुग्री आहे आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी. कुठाला आहे? कोणत्या पानावर आहे? 10 परिच्छेद. पुन्हा वाचा घे. परिच्छेद जरा कार्याध्यासाचा काय थोडं कठीण आहे.
ज्याला झोप येत नसेल त्यांनी काय चांगला उपाय आहे ना. इथं काय नाही, सॅम्पल आहे बघा तुम्हाला. काय इथं तुम्ही दुसरे ग्रंथ केवळ अभ्यासाकरता एक एक प्रकरण आहे. वृत्तीप्रभाकर वगैरे, वेदांत परिभाषा वगैरे, हे थोडं का म्हणजे आपल्याला पुढचा अभ्यास करण्याकरता उपयुक्त आहे. अभ्यासाचं प्रकरण कठीण आहे थोडं. त्याच्यामध्ये कार्याभ्यासाचा संभव आपल्याला सिद्ध करून दाखवा. कार्यात पूर्वपक्षाच्या मताने कोणती सामुग्री आहे? सत्यवस्तू, ज्ञानजन्य, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय आहे की नाही. प्रमाता म्हणजे कोणता दोष पाहिजे? बरं. पुढे प्रमाणाला लोभ आहे. आणि प्रमेयाच्या ठिकाणी हे कशाची सामग्री झाली? पूर्वपक्षकाराची सामग्री. उत्तर पक्षकारांना सांगायचं आहे हे तिन्ही जे दोष आहे ना, याची काही आवश्यकता. हे दोष असले तरी काय होते? अभ्यास नसले तरी आहे ना. एखाद्या वेळेला लग्न असते की नाही, तर मुलाचं नाही बापाचं काय होत नाही, पटत नाही. बापाच्या विरुद्ध लग्न केलं म्हणजे बापाचं काय होत नाही. मग तो बाप काय करतो? लग्नाची जरी वेळ जा म्हणलं तर मी तुझ्या लग्नाला काय करीत नाही. मग तो मुलगा म्हणत तू आला तरी लग्न नाही आला तरी काय. हे दोष असले तरी काय होतो, नसले तरी काय होतो. खंडन आहे पुढे, सुंदर आहे. असले तरी अभ्यास होतो, नसले तरी विष्णू चांदबाई कोण विचारतो. चला आता वेद बोधित कर्माचरणाने बंधाची निवृत्ती होईल. ते कर्म कोणते व कसे आचरण करावे याचाही विस्तारपूर्वक विचार सांगितला आहे. तूर्त बंध अध्यस्त आहे की नाही एवढाच मुख्य वादाचा प्रश्न आहे. पूर्वपक्षाच्या मताने एक सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोन प्रमाता प्रमाण प्रमेय यांचे ठिकाणी असणारे दोष ही कार्याध्यासाची सामुग्री आहे आणि ती बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध होत नसल्यामुळे बंध अध्यस्त नाही असे म्हणणे आहे. म्हणून बंध काय नाही, त्याची सिद्धी होत नाही. काय होत नाही? सिद्धी होण्याकरता कारणाची काय असते? अरे आवश्यक आहे. तुम्ही तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, कुठेतरी मुलं खेळत होते, एकाने एक त्या खेळणाऱ्या पोराने भांड काय नेलं, चोरून नेलं बघा. मग आता ज्या बाईचं ते भांडं चोरून गेलं, मग ती शेजारच्या बाईकडे गेली. मग ती म्हणायला लागली, बाई म्हटलं काय तुमच्या मुलाने आमचं भांडं काय आणलं, चोरून आणलं. ती बाई म्हणायला लागली अजून लग्नच झाले. कारण मुलाची सिद्धी होण्याच्या अगोदर काय पाहिजे? अलीकडे चालते सगळं. जाऊ द्या, त्याचा जास्त विचार नको. म्हणून अगोदर कार्याच्या अगोदर काय असावं लागते? तुम्हाला शिरा करायचा असेल, नुसतं तोंडाने म्हणून काय शिरा होतो का? मग काय करावं लागते? सामुग्री लागते ना. हे पहा, एखाद्या ग्रस्ताला कोणीतरी माणसाला जेवणाचं आमंत्रण द्यायचं. कशाचं? मग जेवणाचं आमंत्रणाच्या अगोदर स्वयंपाकाची सिद्धी करावी, तर पुढचं काय करायचं? नाहीतर म्हटलं हो गोविंदराव बरेच दिवसापासून भेटले, म्हणलं मग या की उद्या आमच्याकडे जेवायला. मग आपला या म्हटल्यानंतर गेला. म्हणलं कशा करता आला? आम्हाला तुम्ही सांगितलं ना या की जेवायला. मग जेवायला आलो की मला सांगितलं म्हणजे काय येऊनच जायचं. जेव्हा आमंत्रण देण्याच्या अगोदर पदार्थाची काय करावं लागते?
मध्ये हे सामग्री सिद्ध होत म्हणून अलग अलग कर्माने मोक्ष होत नाही. असंच आहे मला पूर्वपक्षाचं वाचा. सिद्धांत मतात याचे पहिले उत्तर असे आहे की ही वर वर्णन केलेली कार्याध्यासाची सामुग्रीच नाही, कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही, पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमातादी दोषत्रय ही सामुग्री नाही. बरं माझ्या मागच्या 2 वेळी वाचा. ते आतापर्यंत सामग्री केले की नाही पूर्वपक्ष. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार सिद्ध होत, 3 प्रकारचे दोष सिद्ध होत नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार का साध्य होत नाही? कोणताही अभ्यास होण्याच्या पूर्वी बरं का ते संस्काराचा दोरीवर ते सर्पाचा अभ्यास होतो, उगीच होतो का तुमच्या ठिकाणी काय त्याचे काय करे. परीक्षेचा पेपर सोडवते वेळी आणि ज्याची परीक्षा असेल त्याचं काय कसं लागते. अरे उभ्याच पाठ नाही तर काय देणार आहे त्याच्यावर विठ्ठल विठ्ठल दिसतं. अगोदर काय करावे लागते म्हणजे कार्य होण्याच्या पूर्वी कारणाची काय पाहिजे. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार सिद्ध होत का होत नाही तुला ते कारण सांगतात. तुमच्या मतामध्ये बंध हा काय आहे? अभ्यास आहे ना. बंधच नाही, सगळं जगच कसं आहे. अभ्यास होण्याकरता सत्यवस्तूची काय पाहिजे आणि बंधाचं कसं आहे. मग सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणले सामग्री सिद्ध होत आणि तिने ह्याची काय होत नाही. प्रमेय दोष सिद्ध होत नाही. प्रमाता आणि प्रमाण अभ्यासाच्या पूर्वी सिद्ध होत म्हणजे कार्याध्यासाची सामग्री सिद्ध होत. मग कोणाचा पक्ष आहे? कारणाच्या समुदायास सामुग्री म्हणतात. अध्यासाला मुळीच सामुग्री लागत नाही असे आमचे म्हणणे नाही, पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार व प्रमातादी दोषत्रय ही सामुग्री नाही. आमच्या मताने तुमची सामुग्री सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाता प्रमाण आणि प्रमेय हे काय नाही. नाही तर म्हणजे 46 पानात बरं नाही. पुढे दोषत्रय कारणच नाहीत. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. कारणाचं लक्षण कोणतं? अरे कारणाचं लक्षण कोणतं? आता लग्नाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. आता लग्नामध्ये काय पाहिजे? ज्याच्या असण्याने काय लागते? नवरा नवरदेव नवरदेव सोडून 500 लोक आले किती लग्न लागेल का? कोणीच नाही आला पण दोघंच होते तरी काय लागते. मग कोणाच्या नसण्यामुळे लग्न होत नाही. त्याच्यातलं एक जरी गैरहजर तरी काय होत नाही. आता सोय निघाली तर मला काही माहिती नाही. मग ते सांगतात आपले नाही का. मुलगा अजून अमेरिकेतच आहे. लग्न कुठं लागलं? भारतात आहे काय. आपला मुलगा तो कुठं आहे? लग्न कुठं लागलं? भारतात. कसं लागलं? फोटो ठेवला काय ठेवला होता? कारण दोघांशिवाय लग्न लागू शकत. लग्नाची सामग्री किती? 500 लोक का? मग कोणती? पती आणि वर आणि वधूच नाही तर वरच नाही तर. कार्याध्यासास फक्त सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. दोषत्रय कारणच नाहीत. कारणाचा विचार करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याच्या असण्याने
कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच कारण. जसा सत्य सर्पाच्या ज्ञानसंस्काराने रज्जूवर सर्पाध्यास होतो तसा सत्य सर्पाचा ज्ञानसंस्कार नसता वादीचा केलेला मिथ्या सर्प किंवा चित्रात काढलेले मिथ्या सर्प पाहून हा सर्प आहे असे लोकांकडून ज्ञान झाले तरी त्या मिथ्याज्ञान संस्कारानेही रज्जूवर सर्पाध्यास होतो. आता कोणाचं चाललं आहे म्हणलं ना, हे पहा तुमच्या मतामध्ये काय नाही, बंधात सत्य नाही, मग सत्य वस्तूचे ज्ञानजन्य काय नाही, आम्हाला मान्य आहे की. आता यांना खंडन करायचं आहे. काय करायचं आहे? हे बा एखाद्या दोरीवरचा सर्प किंवा चित्रात काढलेलं सर्प सत्य आहे का मिथ्या आहे? पण तुम्हाला ज्ञान झालं का नाही सर्पाचं? का जसं सत्य पदार्थाला पाहून काय होते, ज्ञान होते, तसं दोरीवर जे असलेला सर्प किंवा भिंतीवर जे काढलेला सर्प त्यालाही पाहून काय होते, काय करायचं? जसे सत्य सर्पापासून पाहून जसे संस्कार होतात तसे मिथ्या सर्पापासूनही काय होतात, संस्कार होतात. गोष्ट सांगितली ती ऐकलेली आहे की तुम्ही. ते पंढरपूरला ते दंड महाराजांची ज्ञानेश्वरी सुटली, बाया माणसं वगैरे त्यांना दर्शनाला जाण्याची तळमळ. आणि गणपतीचे दिवस असले ही कार्टी मोठी इबलच असतात. मग ते काय करतात, तर गणपतीच्या दिवसामध्ये आपले थोडे कौतुक करण्याकरता लोक आले पाहिजे म्हणून काहीतरी करीत बसतात. ते काही कार्ट्याने एक कागदाचा साफ केला, कशाचा, आणि बरोबर रस्त्यामध्ये ठेवून दिला. त्याला स्प्रिंग होते काय ते, आणि तिकडून जी बाया माणसं आली म्हणजे बोळीतून जात असताना कार्टी का आजी आजी म्हटलं साप आहे. आणि मग काय विचारलं, बाबा आजीला झेंडूच फुटला गेला. आजी बोलेना आणि पाहिना आणि चालेना आणि काय मरायची वेळ आली कशाची. मग ते कार्टी इवली सगळी. ते म्हणलं भलतंच काही व्हायला लागलं आलं ना. मग ते पोराची होती, मग ते पोराने जो खरा साप आहे का खोटा साप आहे, अरे कागदाचा आहे ना. आणि मग त्याचं काय केलं, तिथे म्हणलं आजी आजी हे बघा म्हणलं असं. मग त्यांनी काय केलं, ते ऑपरेशन करत दाखवलं. मग आजीला कळून चुकला, खरा साप नसून काय होता, खोटा होता असं समजता. बरोबर आजीने टुनकन उडी मारली. मग ज्ञान झालं का नाही. मिथ्या जरी सर्प होता तरी पण काय झालं, सत्य असो का, मग सत्यच बंद पाहिजे असं कोणी सांगितलं. मिथ्या बंधापासूनही संस्कार, त्याच्यापासूनही बंद होऊ अध्यास होऊ शकतो. सत्य असो का काय कडे किंवा पुढे सांगायचं म्हणलं बा मिथ्याच असते सगळं. वेदांतशास्त्राचा सिद्धांत एक परमात्मा काय, तद्व्यतिरिक्त सर्व काय. मिथ्या सर्पाच्या संस्कारापासूनही सुद्धा अध्यास होऊ शकतो हे सांगायचं. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार नसताही अध्यास घडतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारणच नाही. कारण सत्य वस्तूच्या ज्ञानजन्य संस्कारा वाचून जर अध्यास घडला नसता तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण म्हणता आले असते. ज्या अर्थी मिथ्या सर्पापासून काय होतं अध्यास, त्या अर्थी सत्यच सर्प असला पाहिजे असं म्हणता येत नाही. मग तो सत्य असं तरी काय घडतो, आणि मिथ्या असला तरी काय घडतं असं आहे. मिथ्या सर्पाचं नाही काय ना, तर जातच तशी आहे राहते. एक मनुष्य होता ना, मग तो आपला रस्त्याने चालला, बोळीतून जात असताना सर्पावर पाय देऊन गेला. कोणाकडे बरं का, तर काही मनामध्ये ध्यान नाही, काही नाही काही नाही. मागावून एक त्रस्तग्रस्त गेला कोण, मग त्यांनी पाहिलं, म्हणलं अरे आता साप आहे, आणि तो मनुष्य याच्यावर काय घेऊन गेला,
पाय देऊन गेला. मग गेला तो निर्भय होता बाबा. कोण पाय जरी दिला तरी काय होता. आणि मग त्याला सांगितलं, म्हणलं पहा अरे तो कशावर पाय दिला होता. म्हटलं गवतावर पाय दिला होता की. म्हटलं गवतावर नाही, कशावर होता. गुळगुळीत लागलं का. म्हणलं थोडं गुळगुळीत. म्हणलं तो साप होता की. साप होता इतका ऐकता त्याला झेंडू आला. असा विचित्र प्राणी आहे. कोणता ज्ञानामनाधी नव्हता आपल्याला. आपला पाय कुठे पडला आणि नुसता तुमचा पाय कशावर पडला. ऐकता बरोबर त्याला गायला. असं आहे विचित्र प्राणी आहे. मनुष्य सर्पाला इतकं का येतो नाही सांगता येत. तर त्याच्यापासून मरण येते मला. कोणाला भेटतो सर्पाला. लहान असो का त्याचं काही नाही. लहान सर्प मोठा चावला म्हणजे वाचतो, मरतो. लहान चावला म्हणजे वाचतो असं नाही. पिलू कोणाचं आहे ते. मग ते लहान असो का माझा विचित्र प्राणी आहे. काय त्याच्यापासून जर चावल्यानंतरही जर मृत्यू आला नसता, काय आला नसता, तर लोकांनी ओझं बांधण्याकरता काय केलं. मग माणसात सर्पाला भेटतो का त्याच्यापासून येणाऱ्या मृत्यूला भेटतो. खरी भीती कोणाची आहे. मिथ्या सर्पाच्या ज्ञानजन्य संस्कारानेही अध्यास घडतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे, तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचा हेतू आहे हे म्हणणे बरोबर नाही. हे म्हणणं काय नाही. कारण मिथ्या सर्पाच्या संस्काराने सुद्धा आपल्याला काय करतो अध्यास होतो. काय कर. मग काय करायचं त्याच्या पुढे वाचता. याकरिता कारणाचे लक्षणातून सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असे कारण मानणे अवश्य आहे. आता त्याने काय केलं पाहिजे. पूर्वपक्षाची सामग्री बंदी सत्य वस्तूजन्य काय करे. खोट्या सर्पाच्या वाचूनही आपल्याला संस्कार होते. सत्य शब्द काय करायचा. कोणता शब्द ठेवायचा. मिथ्या शब्द ठेवायचा. मग काय ते बदलणी दिलेलं आहे बघा. कोणा वाचून ज्ञानजन्य संस्कारापासून अध्यास होतो. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अभ्यासाचं कारण म्हणता आले असते तर मिथ्या ज्ञानजन्य संस्काराने अभ्यास करतो असा जर प्रत्यक्ष अनुभव आहे, तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अभ्यासाला हेतू आहे हे म्हणणे काय नाही. मग कोणता शब्द काढून टाकायचा. सत्य शब्द काय करायचा. कोणता शब्द ठेवायचा. मिथ्या वस्तूच्या ज्ञानाने सुद्धा काय होऊ शकतं. अलग अलग आहे. मग त्याच्या ठिकाणी मी मिथ्या सजाती आहे म्हणायचं. काय म्हणायचं. हे पहा जी खऱ्या सर्पावर जी जाती आहे तीच कापडाच्या सर्पावर ते काय सजातीयच आहे की नाही. नाही का. भिंतीवर काढलेला सर्प आहे त्याला काय म्हणतात तुम्ही. दारुळा दिसला जाती काय झाली. काय करायचा. सत्यवस्तू काय करायचा. काढून टाकायचा. आणि कोणता शब्द ठेवायचा. हे तुम्हाला चाललं आहे ना. ते विचारसागर म्हटल्यानंतर अध्यासाच्या प्रकरणामध्ये हे असंच चालत असते बा. बरं का. पूर्ण 14 तरंग होईन काही होईपर्यंत हा सर्प विद्यार्थ्याचा काय सोडत नाही. म्हणजे काय भानगड आहे कोणाच माहिती. एक मनुष्य होतं व्हायचं बसला. त्याला वाटलं काय आहे कोणाच माहिती. म्हणजे आपला ऐकायला बसला. त्याचा राम नाही, सीता नाही, कृष्ण नाही, रुक्मिणी नाही, काहीच नाही. म्हटलं हे काय चाललेलं आहे याच्यामध्ये. सत्य मिथ्या आणि त्याच्यामध्ये सरपण रज्जू सरपण दोरीवर बसलेलं. जा म्हणलं तुमचं बसत बसत चाललं मी आपलं. पण सिद्धांताला उपयोगी पडते. कशाला.
पुढे आपला सिद्धांत सांगायचा. जगात सत्य नसून काय आहे? जगताचा ब्रह्मस्वरूपावरती काय होतो? अध्यास होतो. असं मग सत्य कोण आहे? ब्रह्मसत्य. जगत जीव ब्रह्मैव हा सिद्धांत काय? मग त्याचा सर्पाकरता सर्प सांगायचा आहे का सिद्धांताकरता? आपलं काय सर्पाचं घेणं देणं आहे का? त्याचा आपल्या सिद्धांताकरता काय करायचा? उपयोग करून घ्यायचा. त्याला अध्यासाचे दृष्टांत सानुपुरुष, शुक्तिरजत, रज्जू सर्प, मृगजळ हे अध्यासाचे काय? विवर्तवादाचे दृष्टांत. कशाचे? अजातवादाचे बरं का. वंद्यापत्र हे सगळे कोणते आहे? बागुलभाग आहे. परिणामवादाचे स्वर्ण अलंकार, जलतरंग. क्रमाक्रमाने तुम्हाला काय करू सांगू. ती एकदम सांगायला गेल्यानंतर तुम्हाला वाटेल द्या विचारसागर सोडून. बरं चला काही अजून बरंच आहे की माझा. सत्य शब्द काढून त्या ठिकाणी सजातीय शब्द घालून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे असेच कारण मांडणे अवश्य आहे. कारण म्हणून काय करायचं? सत्य वस्तू सत्य शब्द काय करायचा? कोणता शब्द ठेवायचा? आणि सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अभ्यासाला काय आहे? आता 3 प्रकार आहे ना. कोणते? प्रमाद, प्रमाण आणि प्रमेय. हे सुद्धा अभ्यासाला काय नाही? कारणीभूत नाही. का कारणीभूत नाही याचा विचार करी.